बीड तालुक्यातील अंजनवती येथे मनोज जरांगे पाटील समर्थकांची बैठक संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता उपस्थिती होती। ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी खोंगडी बैठकाचे आयोजन केलेले आहे। या बैठकांना मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे याचेच मार्गदर्शन करण्यासाठी बीड तालुक्यातील अंजनवती येथे आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे तसेच रमेश पोकळे, स्वप्नील गलधर यांच्यासह अनेक मराठा बांधव, मराठा सेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटलांची काय रणनीती राहणार आहे याच अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते व संपूर्ण हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यामाता होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे व आपल्या सर्वांसाठी घरावर तुळशी पत्रच नाही तर अख्खी तुळसच उपटून ठेवलेला मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटलांना मी अंजनवती या ठिकाणावर साष्टांग दंडवत करतो। या ठिकाणी आज उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे समन्वयक आणि पायाला भिंगरी लावून मराठा समाज घोंगडी बैठकीसाठी एकवटला जावा म्हणून निष्ठेने, स्वाभिमानाने संपूर्ण जिल्हा पिंजून काढणाऱ्या सर्व या ठिकाणी उपस्थित छत्रपती शिवरायांच्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या मावळ्यांना मी अंजनवतीकरातर्फे या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। अशा प्रकारे मराठा समाज बांधव या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते।